जिला परिषद के उप मुख्य कार्यकारी अधिकारी और सचिव बीएस अखलाड़े सहित विभिन्न समितियों के पदाधिकारी, अध्यक्ष सहित सभी विभागों के अधिकारी, विभाग अध्यक्ष उपस्थित थे और बैठक में सदस्यों के रसा आवेदन हो तो उनकी रसा स्वीकृति पर विचार करना, पिछली बैठक में पारित प्रस्तावों पर विषय समिति द्वारा की गई कार्रवाई की समीक्षा करना, शासकीय निर्णय, सरकारी परिपत्र पढ़कर सुनाना, अध्यक्ष स्थायी समिति जिला परिषद धुले की अनुमति से समय की समस्या का समाधान करने की बैठक के कार्यवृत्त को पढ़ने तथा प्रस्ताव का अनुमोदन करने तथा चर्चा की गई तथा अनुमोदित किया गया। साथ ही धुले लोकसभा क्षेत्र के लिए 20 मई को होने वाली मतदान प्रक्रिया की योजना की समीक्षा की जानकारी मिली। मतदान प्रतिशत कैसे बढ़ाया जाए इसके निर्देश दिए गए। सचिव और उप मुख्य कार्यकारी अधिकारी बीएस अखलाड़े ने बताया कि इस संबंध में सूक्ष्म योजना बनाई गई। मात्र बाकीचे विषय असतात रेग्युलर विषय म्हणजे मागच्या सगळ्या वेगवेगळ्या समस्यांचा आढावा, त्यानंतर आयत्या वेळेचे विषय, असे विषय आजच्या पत्रिकेवर होते. आज चर्चा करत असताना असं लक्षात आलं की आम्ही शासन परिपत्रक जे आले ते पण आपण या समितीसमोर मांडत असतो. त्यांना असं सांगितलं की 1 मे रोजी मुख्य निवडणूक आयुक्ताचं पत्र आलं आहे की मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी काय करावं लागेल. त्यासाठी प्रत्येक गावामध्ये घरोघरी जाऊन मतदारांना आवाहन करावे की तुम्ही या येणाऱ्या लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भरघोस मतदान करावे, लोकशाहीच्या या महाकुंभामध्ये सहभाग घ्यावा. याबद्दल आम्ही मान्य अध्यक्ष महोदयांना, सन्मान्य सदस्यांना अवगत केलं आणि त्यांनी पण या बाबतीमध्ये त्याच्यात आपण 50 असे आपल्याकडे जवळजवळ 404 बूथ्स आहेत जिल्ह्याभरामध्ये. याच्यावर स्थानिक शिक्षक, आशा वर्कर यांचे एक ग्रुप तयार करून त्यांना आपण वाटून दिलेलं आहे की तुम्ही प्रत्येक साधारणतः 300 घरामध्ये आपण रोज शक्य होईल तेव्हा जाऊन त्यांना कन्व्हिन्स करावं. वोटर आपल्या जे आहे आपलं वोटर्सनी पण आपल्या आता वाटप सुरू झालेलं आहे. साखरीच्या याच्यामध्ये ऑलमोस्ट वाटप संपण्यात आलेलं आहे. बिलोच्या मदतीने आपण जनजागृती करतो आहोत. मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं त्याचा व्हॉट्सअप ग्रुप पण करता आला, त्यांच्या मोबाईलचा नंबर घेता आले आणि त्याच्यात पण आपण समाज प्रधानाचे वोटिंग करण्यासाठी आपण प्रोत्साहन द्यावं असं संकल्पना आहे. त्याचबरोबर मान्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इव्हन मतदानाच्या दिवशी आपली जी दिल्लीवरची जी फंक्शनरी ती घरोघरी जाऊन लोकांना प्रबोधन करण्यात. हो, म्हणजे आत्तापर्यंत आपले जे मोठे प्रोग्राम झाले, 8 एप्रिलला ग्रामीण भागामध्ये महारेचा प्रोग्राम झाला, त्याच्यानंतर 30 एप्रिलला आपल्या शहरामध्ये महारॅली आपण फार आपल्या सगळ्या पत्रकार महोदयांच्या सहकार्यामध्ये त्याला एक चांगली व्यापक प्रसिद्धी मिळाली. तर सांगायला खरं तर सर्वप्रथम तुमचं आम्हाला आमच्या प्रशासनाचे मी आभार मानतो. त्यांचे शिवटवाडे नोडल अधिकारी आणि एक आहे की जोपर्यंत